नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार? जर तुम्ही देखील अशी प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी तारीख वेळ सर्व काही जाहीर करण्यामध्ये आले असून आता कोणत्या तारखेला, कोणत्या दिवशी, कधी, किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती आता तुम्हाला मिळणार आहे। जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता तुमच्या खात्यावरती कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। त्याचबरोबर आता काही शेतकऱ्यांना हप्ता हा 4,000 रुपयांचा मिळणार तर काही शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा हप्ता मिळणार। आता कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळणार याबद्दलची देखील सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तुमच्या खात्यावरती आज हप्ता येणार का, उद्या हप्ता येणार का, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका तुमच्या खात्यावरती कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची A to Z माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या राज्यभरातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। गेले अनेक दिवस झालं हप्ता आज येणार, उद्या येणार असं सांगण्यामध्ये येत आहे। आता साधारणतः या ठिकाणी बरेच दिवस झाले तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। सुरुवातीला सांगण्यामध्ये आलं नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला हप्ता जमा होणार, त्यानंतर सांगण्यामध्ये आलं डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला हप्ता जमा होणार। आता डिसेंबर महिना संपत आला तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले आहे। खरं तर PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील सरकारने द्यायला पाहिजे होता, परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19 नोव्हेंबर या दिवशी फक्त PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कारण की शेतकऱ्यांना सध्या हप्त्याची, पैशांची अत्यंत गरज आहे। आता तुम्हाला तर माहितच असेल की सध्या रब्बी हंगाम सुरू आहे आणि रब्बी हंगाम सुरू म्हटल्यावरती शेतकऱ्यांना या ठिकाणी पैशांची अत्यंत गरज असते। काही शेतकऱ्यांना फवारणीसाठी म्हणजेच की औषधे खरेदी करण्यासाठी, काहींना बियाणे, खते खरेदी करण्यासाठी पैशांची गरज भासते। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत होता। आणि या ठिकाणी काही म्हणजेच की बातम्या अशा देखील येत होत्या की आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार, आज हप्ता जमा झाला, उद्या हप्ता या ठिकाणी जमा होणार, अशा पद्धतीच्या बातम्या देखील समोर येत होत्या। परंतु गेले काही दिवस झाले या ठिकाणी म्हणजेच की बातम्या तर येत होत्या, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत। त्यामुळे हप्ता मिळणार का नाही, का योजना बंद झाली, का आम्हाला योजनेमधून अपात्र करण्यामध्ये आले, असे देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते। परंतु आता कोणत्याच शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। जर तुमच्या देखील खात्यावरती 19 नोव्हेंबर या दिवशी PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल तर आता 100% तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। आता कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार, नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी, किती वाजेपर्यंत, कोणत्या तारखेला, म्हणजेच की किती वाजता, कोणत्या तारखेला जमा होणार ते आपण आता सविस्तर बघूया। तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार आणि किती रुपये या ठिकाणी जमा होणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फक्त आता 2 ते 3 मिनिटं व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये या तारखेला खात्यावरती जमा होणार।
शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट समोर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपयांचा हप्ता मिळणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्रातील शेतकरी गेली काही दिवस झालं एकाच प्रश्नाने त्रस्त झाले आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार? कारण की नुकताच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 या दिवशी जमा झाला आणि त्यानंतर लगेचच राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या नजरा नमो शेतकरी योजनेकडे वळल्या। गेल्या काही महिन्यांपासून हवामानातील अनिश्चितता, बाजारातील पडझड आणि वाढलेले इनपुट खर्च यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आले आहेत। अशा वेळी नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजेच की या ठिकाणी शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळणार अशी या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरातील महिनाभराचा श्वास। त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत आहे। आणि या ठिकाणी आता बघा अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नमो शेतकरी योजना सुरू करण्यामध्ये आली आहे आणि केंद्र सरकारची पीएम किसान योजना आहे। आता राज्य सरकारची योजना आणि केंद्र सरकारची योजना या दोन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 12,000 रुपये म्हणजेच या ठिकाणी 12,000 रुपये देण्यामध्ये येत असतात। आता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत असतो। आता 19 नोव्हेंबर या दिवशी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला, परंतु अद्याप देखील या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। आता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर राज्य सरकार नमो शेतकरी योजनेच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात करत असते। म्हणजेच की पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये येत असते आणि ही जी प्रक्रिया असते ही टप्प्याटप्प्याने असते। आता कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार म्हणजेच की या ठिकाणी आता कोणते टप्पे आहेत, कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आणि सरकारला देखील कोणती प्रक्रिया करावी लागत असते जेणेकरून हप्ता या ठिकाणी जमा होत असतो ते आपण आता बघूया। तर शेतकरी मित्रांनो आता कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, सरकारला कोणते टप्पे या ठिकाणी पूर्ण करावे लागत असतात म्हणजेच या ठिकाणी आता प्रशासकीय म्हणजेच या ठिकाणी सरकारची कोणती प्रक्रिया आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती हप्ता कधी जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पीएम किसान पोर्टलवरून पात्र शेतकऱ्यांची यादी ही राज्य सरकारला मागवावी लागत असते। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा, मान्सून आपत्ती, रेव्हेन्यू अपडेट्स यामुळे यादीमध्ये वेळोवेळी बदल होत असतात। त्यामुळे ही यादी अचूक मिळणे देखील अत्यंत आवश्यक असते। आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला यादी मिळाल्यानंतर राज्य सरकार निधी मंजूर करत असते। अंदाजे किती शेतकरी पात्र आहेत, किती रक्कम लागणार आहे याचा अहवाल होतो आणि त्यावर या ठिकाणी मंजुरी देण्यामध्ये येत असते आणि निधी वितरणासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये येत असतो म्हणजेच की जार प्रसिद्ध करण्यामध्ये येत असतो आणि हा जार म्हणजेच की अंतिम हिरवा कंदील असतो आणि यानंतर शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात केली जात असते। डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असते। आता ही सर्व शासकीय प्रक्रिया लक्षात घेता तुमच्या खात्यावरती हप्ता नेमका कधी जमा होणार तर या ठिकाणी बघू शकता यावर्षी पीएम किसानचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी जमा झाला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती नमो शेतकरी योजनेचा जार जारी होण्यासाठी साधारणतः 10 ते 12 दिवस लागत असतात आणि अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जार जारी झाल्यानंतर साधारणतः 15 दिवसांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत असते। अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी सर्व अशासकीय प्रक्रिया लक्षात घेता नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः या ठिकाणी 31 डिसेंबर पर्यंत जमा होईल अशा पद्धतीची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजेच की या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। आता हप्ता वितरणापूर्वी या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची यादी ही राज्य सरकारकडे पाठवण्यामध्ये येत असते। आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला तर अशा सर्व शेतकऱ्यांची जी यादी आहे ती केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यामध्ये येत असते
असते. आता शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारकडे आली असून आता सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये येत आहे आणि सरकारला देखील काही टप्पे या ठिकाणी पूर्ण करावे लागत असतात. आणि ही जी सर्व शासकीय प्रक्रिया आहे ती लक्षात घेता साधारणतः 31 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल असं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजेच की 31 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपयांचा हप्ता, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4000 रुपयांचा हप्ता जमा होणार, सोबतच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे. आता शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार ते आपण आता थोडक्यात बघूया. तर शेतकरी मित्रांनो, आता एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 31 डिसेंबर पर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. सरकारने अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी 31 डिसेंबर पर्यंत राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे पैसे जमा होत असतात तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होत असतात. खरं तर सरकारने लवकरच हप्ता अत्यंत आवश्यक होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता जमवण्यास या ठिकाणी उशीर झाला. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमवण्यास उशीर झाला असला तरी या ठिकाणी शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, परंतु सरकारने सांगितलेली काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे बघू शकता. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करा. नुकताच आता या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करा, कारण की सरकारच्या माध्यमातून आता हप्ता वितरित केला जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा. जे शेतकरी ई-केवायसी करतील, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे. त्यानंतर दुसरं अजून एक महत्त्वाचं काम आहे, लक्षपूर्वक बघत चला. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय आहे तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसतं, त्यामुळे त्यांच्या खात्यावरती कोणत्याच योजनांचे पैसे जमा होत नाहीत. शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला तर माहीतच असेल की राज्य सरकारने शेतकऱ्यांना या ठिकाणी म्हणजेच की मदत करण्याकरिता 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि राज्यातील आता बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे, रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही, काही शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नाही. अशा काही कारणांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाचा आणि नुकसान भरपाईचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही. म्हणजेच की जे शेतकरी ई-केवायसी करत नाहीत, ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसते तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्याच शासकीय योजनांचे पैसे जमा होत नाहीत. प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी ई-केवायसी अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही देखील ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा. जर तुमच्या देखील आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. ही 2 कामे केली की लगेच तुमच्या खात्यावरती म्हणजेच त्या ठिकाणी पैसे जमवण्यास म्हणजेच त्या ठिकाणी काहीच अडचण राहणार नाही. जे शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्याकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार. तर बघा, सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बऱ्याच शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नव्हती, बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नव्हते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला नाही. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला नसेल तर अशांनी ई-केवायसी करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. ही कामे केल्यानंतर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पण जमा होईल आणि नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता जमा होईल. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पात्र असताना सुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने 4000 रुपये जमा होतील. आणि जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल तर आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच
की 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होतील. 2,000 रुपये कधी मिळणार म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार तर 31 डिसेंबर पर्यंत हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. जर कदाचित 31 डिसेंबर पर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही तर मग या ठिकाणी साधारणतः जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी हप्ता जमा होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच की सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होत आहे, रब्बी अनुदानाची रक्कम जमा होत आहे. ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा झाली नसेल, रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. फक्त ई-केवायसी नसेल तर ई-केवायसी करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. त्याचबरोबर अजून एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही पीक विमा भरला असेल, खरीप हंगाम 2025 मध्ये जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर साधारणतः जानेवारी महिन्यापासून पीक विम्याची रक्कम देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे. साधारणतः हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. शेतकरी मित्रांनो, अपडेट कशा प्रकारे होते आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.